नमस्कार मित्रमैत्रिणींनो. यशाची दारे नेहमीच उघडी असतात, परंतु ती ओलांडून पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. कोणतीही गोष्ट अधूनमधून केल्याने यश मिळत नाही, तर ती सतत केल्यानं यश मिळतं. त्यामुळे सातत्य ठेवा. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य. घर रस्त्यावर असेल तर त्याला खूप किंमत आहे. शेत रस्त्यावर असेल तर त्याला सुद्धा खूप किंमत आहे. पण दुर्दैवानं जर का माणूस रस्त्यावर आला तर त्याला काडीचीही किंमत नाही. गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरी तुटते आणि आपणही. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. जमिनीवर असणाऱ्यांचं आकाशात उडण्याची स्वप्न असतात. जे हवेत असतात ते नेहमी जमिनीकडे वाटचाल करतात. मनातलं धर्मयुद्ध फक्त स्वतःला माहीत असतं. ठेवेली अनिंत तैसेची राहावे, चित्त असू द्यावे सदैव समाधान. स्वतःला मान हवा तर इतरांना नेहमी सन्मान द्या. बोलायला जीव असेल तर ऐकायला उघडे कान ठेवा. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकंच कमवून जतन करणं महत्त्वाचं. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे जग आपलंच आहे. फक्त आपण भयंकर भय आणि द्वेषाचा समुदाय बनवणं टाळलं पाहिजे आणि त्याऐवजी परस्पर विश्वास आणि आदर यांचा अभिमान असलेले संघ बनवले पाहिजेत. शांत राहणं ही कोणत्याही व्यक्तीची दुर्बलता नाही, तर हे त्या व्यक्तीचा मोठेपणा आहे. नाहीतर ज्या व्यक्तीला सहन करता येतं त्या व्यक्तीला बोलताही येतं. आवड ही माणसाची कधीच बदलत नसते, मग ते तारुण्यात असो नाहीतर म्हातारपणात असो. बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थिती. अपेक्षा कमी ठेवणारा माणूस इतरांपेक्षा जास्त समाधानी असतो. तेव्हा अपेक्षा इतरांकडून न ठेवता स्वतःकडून अपेक्षा ठेवा. शांत राहणं ही कोणत्याही व्यक्तीची दुर्बलता नाही, तर हे त्या व्यक्तीचा मोठेपणा आहे. नाहीतर ज्या व्यक्तीला सहन करता येतं त्या व्यक्तीला बोलताही येतं. आवड ही माणसाची कधीच बदलत नसते, मग ते तारुण्यात असो किंवा म्हातारपणात असो. त्याला येणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्याला बदलण्यास भाग पाडते. समोरच्याकडून अपेक्षा कमी ठेवल्या की दुःख कमी होतं. शब्दरूपी शस्त्रानं जग जिंकता येतं हे वाक्य वाचायला जेवढं सुंदर आहे तेवढंच ते खरं सुद्धा आहे. कारण माणसाजवळ शारीरिक संपत्ती किंवा भौतिक संपत्ती नसली तरी चालेल, मात्र शब्दांची संपत्ती आपल्याला सर्व काही प्राप्त करून देऊ शकते. या गोष्टीचा प्रत्यक्षात अनुभव प्रत्येकजण घेत असतो. त्यासाठी फक्त विचार चांगले ठेवा आणि नीती साफ ठेवा. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही सकारात्मक बदलच घडून येत राहतात. आयुष्यात वाया घालवणारे नाही तर आपल्याला घडवणारे मित्र ठेवा. स्वाभिमान कधीच संपत नसतो आणि गर्व जास्त काळ राहू शकत नसतो. ज्यांच्या भाषेत सभ्यता असते त्यांच्या आयुष्यात भव्यता आणि दिव्यता येते. पुढं जाणाऱ्याला वाट द्या, मागं पडणाऱ्याला साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या. आयुष्यभर काहीही कमी पडणार नाही. एखाद्याचं मन दुखावून माफी मागणं खूप सोपं असतं, पण ती स्वतःला लागलेली ठोकर स्वतः सहन करून दुसऱ्याला माफ करणं खूप अवघड असतं. खूपदा वाटतं की बोलून दाखवावं की मनातली किती दुःख आहे, किती त्रास आहे, पण नाही बोलू शकत. कारण आपल्याला झालेला त्रास दुसऱ्याला नाही द्यायचा हे ज्याला समजतं तो व्यक्ती शांत होऊन जातो. शांत आहे तो व्यक्ती याचा अर्थ असा नाही की त्याला बोलता येत नाही, पण तो शांत होऊन जातो की स्वतःला झालेला त्रास दुसऱ्याला होता कामा नये म्हणून. या जगात कोणाचं मन दुखावेल, आपल्यामुळे त्रास होईल असं कधीच वागू नका. काही गोष्टी हातातच नसतात, मग त्या सोडून द्यायला शिका, परंतु मन कुणाचं दुखवू नका. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला जास्त उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्न सत्यात उतरवत असतात. तेव्हा मोठी स्वप्न पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. तुम्ही जेव्हा चुकाल तेव्हा माफी मागा आणि जर कोणी चुकलं तर त्याला मोठ्या मनाने माफ करा.
नुसती कूस बदलून दुःख हलकी होत नाहीत. त्यासाठी वेदना झटकून उठावं लागतं आणि करावे लागतात प्रयत्न सुखाच्या स्वागतासाठी, तेही अगदी दम लागेपर्यंत. कारण दुःखाला पळवून लावलं तरच सुख आपल्या घराच्या उंबरठा ओलांडून आत येत असतं. आयुष्यात सगळं हरलं तरी चालेल, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहतं. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्यांनी स्वीकारावं म्हणून स्वतःची तत्त्वे, मूल्ये कधीच बदलू नका. कारण तुम्ही जी तत्त्वे ठेवलेली आहात त्या तत्त्वाला धरूनच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा. जग बदलायला सांगते म्हणून तुम्ही कधीच बदलू नका. लोक गरिबांसोबत असलेलं जवळचं नातंही सांगायला कमीपणा समजतात, पण श्रीमंताबरोबर असलेलं लांबचं नातं देखील ते अभिमानानं सांगतात. मनासारखं कोणालाच जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. माणसानं आपलं कर्म चांगलं ठेवावं. कोणी पाहत नाही याचा अर्थ असा नाही की त्याचा हिशोब होत नाही. कारण कर्म जेव्हा वसुलीवर येतं ना, तेव्हा मात्र कोणाचाच वशेला चालत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण केलेलं कर्म कोणी पाहत नाही, परंतु त्यावर बसलेल्या देवाचा CCTV हा कायम चालू असतो, हे मात्र लक्षात ठेवा. लवकर जाग येणं कधीही फायद्याचंच. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. सगळं माझ्यावरच सोपवा असं सांगणारा सल्लागार फार धोकादायक. कारण तो आपलं पांगळेपण वाढवतो. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहिला तर 100 रुपयाचा आरसाच असावा लागतो. तेव्हा कोणाच्या दिसण्यावरून कोणाची किंमत करू नका. आपल्याला सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकवण्याची गरज नसते. काही धडे आपले नातलग आणि समाजाकडूनही शिकायला मिळतात. चणे गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. तेच चणे दारूसोबत असले तर त्याला चकना म्हणतात. शेवटी संगत महत्त्वाची असते. आपल्याला वाया घालवणारे नाही तर घडवणारे मित्र असले पाहिजेत. त्यासाठी झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाता कामा नये. स्वतःला मान हवा तर इतरांनाही नेहमी सन्मान द्यायला शिका. बोलायला जीभ असेल तर ऐकायला उघडे कान ठेवा. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं मात्र आपोआप बनत जातं. कारण नातं हे विश्वासावरच टिकून राहतं. नात्यामध्ये असणारा विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडता येत नाही. तेव्हा माणसं ओळखायला शिका आणि त्या माणसांवरती विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाचाल आणि प्रगती करचाल. खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झालं तरच होतो. आपण कोणाची स्तुती कितीही करा, पण अपमान खूप विचारपूर्वक करा. कारण अपमान हे असं कर्ज आहे जे प्रत्येकाला व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो. तेव्हा जीवन जगत असताना येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटांना स्वीकारा, त्यांना सामोरे जा, त्यातून मार्ग काढा आणि तुमचं लाईफ आनंदी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.